केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली आहे। पुण्यामधल्या नवले पूल परिसरामध्ये होणारे अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा उपाययोजना राबवण्याबाबत या भेटीमध्ये चर्चा झाली आहे। नवले पुलावर नव्याने होणारे अपघात थांबवावेत याबाबत अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबत विविध मुद्द्यांवर या भेटीमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। आता बातमी आहे मनाला चटका लावणारी 20 दिवसांच्या बालकाची हत्या जन्मदात्या मातेनेच केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया तालुक्यामधल्या डांगोली इथे समोर आलाय। याचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने केलेला आहे। पोलिसांनी अपहरणाची बनावट तक्रार देणारी आई रिया राजेंद्रसिंह फाये वय 32 हिला अटक केली आहे। चौकशी दरम्यान रियाने सांगितले की मला नोकरी करायची होती, परंतु बाळ आड येत होतं। पतीने गर्भपात करू दिला नाही, बाळामुळे घरामध्ये अडकून पडेन म्हणून त्याला संपवायचं ठरवलं। 17 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजता घरचे सर्व झोपले असताना तिने मुलगा विराजला उचललं, मागच्या दाराने बाहेर जाऊन थेट वैनगंगा नदीच्या पुलावरून पाण्यामध्ये फेकून दिल्याचं सांगितलंय। या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून घटनेचा तपास पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। ऐतिहासिक लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशन जवळ 10 नोव्हेंबरला भयावह स्फोट झालेला होता। या स्फोटामध्ये 12 निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला होता, तर 20हून अधिक जण जखमी झाले होते। आता या हल्ल्याची पाकिस्तानने कबुली दिली आहे। पाकव्याप्त काश्मीरचे माजी पंतप्रधान चौधरी अनवरुल हकनं पाकिस्तानच्या संसदेमध्ये बोलताना हा दावा केलाय। बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याविरोधात हत्यार उचलणाऱ्या बलुच लिबरेशन आर्मीने जे हल्ले सुरू केलेले आहेत त्यासाठी भारताला जबाबदार ठरवत त्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने भारतामध्ये हल्ले करवल्याची दरपोक्ती अनवरुल हक याने केलंय। यासाठी याआधी एप्रिल महिन्यात सुद्धा अनवरुल हकने भारताला रक्तपाताची धमकी दिलेली होती। अगर नहीं बाज आओगे बलूचिस्तान को ब्लीड करने से तो लाल किले से लेकर कश्मीर के जंगलों तक तुम्हें घुस के मारेंगे। और अल्लाह के फजल करम से इस गुनाहगार के लफ्जों की अल्लाह पाक ने हुर्मत रखी। चंद दिनों बाद हमारी मुसल्लह अफवाज ने, हमारे शाहीनों ने अंदर घुस के मारा और ऐसा मारा आज तक त्यारों की गिनती पूरी नहीं हुई। उसके बाद दूसरे बॉर्डर पर चलाने शुरू की गई। ठाण्यामधल्या कासारवडवली सिग्नल जवळ घोडबंदर करून ठाण्याकडे जाणाऱ्या दुचाकी चालकाचा गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झालाय। खाली पडल्यानं मनोज हा बाजूने धावणाऱ्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झालाय। दरम्यान कासारवडवली पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत जिल्हा शासकीय रुग्णालय ठाणे येथे दाखल करण्यात आलं असून सदर व्यक्ती मृत असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय। या अपघाताची नोंद कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे। अहिल्यानगर नेवासा शहरामधल्या नगरपंचायत चौकामध्ये भीषण आग लागली आहे आणि यामध्ये मुख्य रस्त्यावरील 8 दुकानं जळून खाक झाली आहेत। रात्री 10:30च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे शहरामध्ये खळबळ निर्माण झाली। दरम्यान परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात मदत करण्यासाठी धावून आले। यानंतर नेवासा नगरपंचायत आणि ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे अग्निशामक दल हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय। परंतु आगीचं तांडव इतकं मोठं होतं की यामध्ये सलून, मोबाईल शॉप, बॅग हाऊस, प्रसाधनालय, कोल्ड्रिंक शॉप, गॅस शेगडी रिपेअरिंग शॉप, केक शॉप, किड्सवेअर दुकानं ही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। कुर्ल्यामध्ये विनोबा भावे नगरमध्ये एमजीएल गॅसची पाईपलाईन फुटून आग लागली आहे। गॅस पाईपलाईन फुटून लागलेल्या आगीमध्ये 3 ते 4 दुकानं जळून खाक झालेत। या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी हानी टळली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामधल्या ब्रह्मपुरी शहराजवळ असलेल्या बोरगाव इथे खासगी इथेनॉल प्रकल्पामध्ये मोठा स्फोट झालाय। या स्फोटानंतर प्रकल्पाला आग लागली आहे। आगीमध्ये प्रकल्पाचं मोठं नुकसानही झालंय। स्फोटामध्ये 2 जखमी झाल्याची माहिती कळते। स्फोटामुळे परिसरातील गावांनाही हादरा बसलाय। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। चंद्रपूरमध्ये भद्रावती शहरामध्ये बर्निंग टँकरचा थरार पाहायला मिळालाय। चंद्रपूर ते नागपूर रोडवरच्या तहसील कार्यालय परिसरामध्ये खाद्य तेलाने भरलेल्या टँकरनं अचानक पेट घेतलाय।
हिंगणघाट येथील तेल कंपनीमधून तब्बल 4500 लिटर खाद्यतेल भरून हा टँकर चंद्रपूरच्या दिशेने निघालेला होता। मात्र मार्गातच टँकरच्या केबिनमध्ये अचानक आग लागली आणि काही क्षणातच ज्वाळांनी विकराळ रूप धारण केले। सुदैवाने चालक आणि सहकारी हे वेळीच बाहेर पडल्यामुळे बचावलेत। या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये बस स्थानकामध्ये अपघात झालाय। एसटी बस थेट फलाटावर चढली आणि फलाटावर उभे असलेल्या एकाचा यामध्ये मृत्यू झालाय। तसेच 4 ते 5 जण हे गंभीर जखमी झालेत। या अपघाताचा थरारक व्हिडिओ आता समोर आलाय। अपघाताची दृश्य अक्षरशः विचलित करणारी आहेत। बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात घडल्याची माहिती मिळते। या संदर्भात आता पुढचा तपास सुरू आहे। अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांनी 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी केलेल्या याचिकेवर सुनावणी आहे। त्यांच्या विरोधात दाखल गुन्हा हा खोटा आणि बनावट असल्याचा या याचिकेमध्ये दावा करण्यात आला असून या प्रकरणी त्यांना अटक न करण्याची तसेच आरोपपत्रामध्ये दाखल न करण्याचे आदेश पोलिसांना देण्याची देखील या याचिकेमध्ये मागणी करण्यात आलेली आहे। तसेच व्यावसायिक वादाला गुन्हेगारी स्वरूप देण्यात आल्याचा याचिकेमध्ये दावा आहे। त्यांच्या कंपनीमध्ये भागधारक असलेल्या दीपक कोठारीनं 60 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे। उत्तर प्रदेशामधल्या कानपूरमध्ये एका तरुणीनं धाडस दाखवले। टवाळखोरानं एका तरुणीवर जबरदस्तीनं किस करण्याचा प्रयत्न केला। मात्र तरुणीनं विरोध करत या तरुणाची जीभच कापल्याची घटना समोर आली आहे। टवाळखोर तरुण मुलीचा पाठलाग करत त्रास देत होता आणि त्यानं तिच्यावर जबरदस्ती करून तिला किस करण्याचा प्रयत्न केला। मात्र याचा त्याला मोठा फटका बसलाय। या तरुणीनं दातांनी त्याची जीभ चावली असून त्याच्या जिभेचे 2 तुकडे केलेत। या घटनेमध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान त्याच्यावर उपचार झाल्यानंतर त्याला पोलिसांकडून अटक केली जाईल। मुंबईमधल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आज 6 तासांसाठी बंद राहील। या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्ट्यांची आज दुरुस्ती केली जाते आणि त्यामुळे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये म्हणजे 6 तासांसाठी विमानतळ बंद राहील। विमानतळ बंद राहण्याच्या कालावधीबाबत उड्डाण वेळापत्रक आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यासाठी विमानतळ प्रशासनानं 6 महिन्यांपूर्वीच विविध विमान कंपन्यांना माहिती दिलेली होती। आता बातमी आहे नागपूरमधून। नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। वाडी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी दिल्यामुळे तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष यासह अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे पाठवलेत। तब्बल 200 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षातील पदे तसंच सदस्यत्वाचा त्याग केल्याची घोषणा केली आहे। एबी फॉर्म पसंतीच्या लोकांना आणि काही ठिकाणी दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना दिल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केलाय। मला असं वाटलं यांना काँग्रेस पक्ष कुठेतरी पंजा चिन्ह गोठवण्यात आलेला आहे, म्हणून आम्ही वाडी शहराचे तमाम पदाधिकारी आमच्या पदाचा आणि काँग्रेस पक्षाचा त्याग करतो। आम्ही काँग्रेस पक्षाची तिकीट काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देत नाही। तुम्ही फक्त आमच्या सतरंजा उचला। आमची विधानसभा निवडणूक आली की आमच्याकरता काम करा, आमची लोकसभा आली की आमच्याकरता काम करा आणि जेव्हा कार्यकर्त्यांच्या निवडणुका स्थानिक येतात आम्ही पक्षाला काय मागतो। अनगर नगरपंचायतीमध्ये राजन पाटलांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंनी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपच्या प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। यावेळी ग्रामस्थांकडून जोरदार जल्लोष करण्यात आलाय। दरम्यान निवडून आल्यानंतर प्राजक्ता पाटलांनी गावकऱ्यांचे आभार मानत बिनविरोधाचा वारसा काही लोकांनी खंडित करण्याचा प्रयत्न केला तरी तो कायम राहिला अशी प्रतिक्रिया दिली आहे। खूप आनंद झालाय, व्यक्त खरं तर करता येत नाही, इतका आनंद झाला। हे जो बिनविरोधाचा जो वारसा आहे जो मागच्या 60 वर्षापासून कायम आहे, काही लोकांनी ह्याला खंडित करायचा प्रयत्न केला परंतु तो सक्सेसफुल नाही झाला आणि असंच ह्या पद्धतीने गावात जे विकास ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये अजून कसा भर करता येईल ह्याच्याकडे आमचं लक्ष असेल। कोल्हापूरमधील कागल नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुतण्याची पत्नी सेहरनिदा मुश्रीफ यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। सेहरनिदा मुश्रीफ यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेच्या नूरजहान आयकवडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। मात्र शिंदेच्या शिवसेनेनं अखेर माघार घेतल्यामुळे मुश्रीफ गटाच्या उमेदवाराचा बिनविरोधाचा मार्ग मोकळा झाला आहे।
जळगाव जिल्ह्यामधल्या मुक्ताईनगरच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये एकनाथ खडसेंनी ऐन वेळेस माघार घेतली आहे आणि यावेळी त्यांनी पक्षाची ताकद नसल्यामुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलंय। त्यावरूनच आता नवा वाद निर्माण झालाय। काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव जगदीश पाटील यांनी एकनाथ खडसेंनी महाविकास आघाडीची दिशाभूल केल्याचा आरोप केलाय। खडसेंनी शेवटच्या वेळी माघार घेतल्यानं काँग्रेस पक्षाला उमेदवार उभं करणं अवघड गेलं, परिणामी त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करावी लागल्याचं जगदीश पाटील यांनी म्हटलंय। त्यांनी दिशाभूल केली, त्यांच्या कशासाठी दिशाभूल केली किंवा त्यांनी असं का केलं हे त्यांनाच माहिती। परंतु आज तरी आम्ही गाफील राहिलो असतो तर आज आम्ही युतीला महाविकास आघाडी सरेंडर झाली असं एक मेसेज गेला असता आणि युतीला पूर्ण पाठिंबा महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी दिला असं मेसेज पूर्ण महाराष्ट्रभर गेला असता। त्यासाठी आम्हाला एक तो आश्चर्य धक्का होता आणि त्यांनी ते त्यांच्या प्रकारे त्यांनी काय केलं। अलिबाग नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या अक्षया नाईक यांनी शेकापच्या कार्यकर्त्यांसमवेत मनसेच्या कार्यालयाला भेट दिली आहे। यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे। मनसेने शेकापच्या उमेदवार अक्षया नाईक यांना पाठिंबा दर्शवलाय। मनसेच्या पाठिंब्यामुळे अक्षया नाईक यांचं पारडं अलिबागमधून जड होण्याची शक्यता आहे। अक्षया नाईक या प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास मनसेचे अलिबाग तालुका प्रमुख सिद्धेश म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे। भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा रणसंग्राम होतोय। भाजपकडून देवयानी कुलकर्णी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झालेली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या नगरपालिकेवरती भगवा झेंडा फडकवणार असल्याचा दावा देवयानी कुलकर्णी यांनी केलाय। ही लढाई एकतर्फी असून भाजपच्या रॅलीला होणारी गर्दी पाहता विजय आपलाच होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। भाजपने या नगरपालिकेमध्ये स्वबळाचा नारा दिल्यामुळे शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या ठिकाणी युती केली आहे, त्यामुळे या ठिकाणी निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे। महिला घर सांभाळते, जसं ती घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींनी अडीअडचणी समजू शकते, तसं ती नक्कीच अंबडमधल्या महिलांची समस्या समजू शकते। त्याची जाणीव ठेवून ती त्यांच्यासाठी काम पण करू शकते। आजची रॅली पाहता अनेक लोकांना नक्कीच कळेल की भारतीय जनता पार्टी नक्कीच अंबडमध्ये विजयी होऊ शकते, तर ती सगळीकडेच होईल। धाराशिवमधल्या तुळजापूर नगर परिषदेसाठी अखेर भाजपचं खातं उघडलंय। प्रभाग क्रमांक 3 मधून डॉक्टर अनुजा कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे। तुळजापूरमधल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये 2च महिला उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले होते, मात्र एका उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यामुळे आता भाजपच्या उमेदवाराची थेट बिनविरोध निवड झाली आहे। यावेळी कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष करण्यात आलाय। साताऱ्यामध्ये महाविकास आघाडीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पहिला दणका दिलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचा अधिकृत उमेदवार रुपेश विलास गौंड यांनी प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणूक रिंगणामधून माघार घेतली आहे। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या कामातून प्रेरणा घेत आणि त्यांच्यावरील प्रेमामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलंय। एवढ्यावरच ते थांबले नाहीत, त्यानंतर गौंड यांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या निवासस्थानी जात भाजपमध्येच प्रवेश घेतलाय। यावेळी भाजपचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांना निवडून देण्याचं आवाहनही करण्यात आलंय। दौंडाईच्या वरवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदासाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला होता। मात्र काल महाविकास आघाडीचे उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्जावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आलाय। शरयू भावसार यांचे वडील ॲडव्होकेट एकनाथ भावसार यांची घरपट्टी थकबाकी असल्याचे कारण पुढे करत त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आल्यानंतर आज शरयू भावसार यांच्या कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतली आहे। या प्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयामध्ये अपील करण्यात आल्याची माहिती त्यांच्या वतीने देण्यात आली आहे। राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाईमध्ये साताऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3B मध्ये महिलांच्या राखीव जागेवर चक्क एका पुरुषानं उमेदवारी अर्ज दाखल केलाय। विशेष म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्जांची छाननी केली असता या पुरुषाच्या अर्जाला वैध ठरवण्यात आलंय आणि त्यामुळे एकच गोंधळ उडालाय। त्यामुळे एका पुरुषाचा महिला राखीव जागेवर उमेदवारी अर्ज दाखल होत असताना निवडणूक निर्णय अधिकारी नेमकं काय करत होते असा सवाल उपस्थित होतोय। रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 10 नगरपालिका निवडणुकांची रणधुमाई रंगतेय आणि या निवडणुकांच्या रणांगणामध्ये 217 उमेदवार आपलं अस्तित्व आजमावत आहेत।
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली आहे। सदस्यत्वासाठी 900 उमेदवारांनी नामनिर्देश पत्र दाखल केलेत आणि यामध्ये 735 उमेदवार पात्र ठरलेत, तर नगराध्यक्ष पदाच्या यादीमध्ये 63 उमेदवारांनी आपलं नामनिर्देश पत्र दाखल केलेलं होतं आणि त्यामध्ये 46 उमेदवार पात्र ठरलेत। सर्वाधिक उमेदवारांची संख्या खोपोलीमधून असून खोपोली नगरपालिकेमध्ये 31 जागांसाठी 169 उमेदवार रिंगणामध्ये उतरलेत आणि त्यानंतर पेण नगरपालिकेचा नंबर लागतोय। येथे 24 जागांसाठी 87 उमेदवार रिंगणामध्ये उतरल्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे। बीड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय आणि त्यातच प्रमुख पक्षांची कार्यालय मात्र कार्यकर्त्यांविना ओस पडली आहेत। बीडची तिरंगी निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी रंगतदार होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे काम आमदार विजयसिंह पंडित यांच्या शिवछत्र कार्यालयातून तर भाजपाचं काम योगेश क्षीरसागर यांच्या वैयक्तिक कार्यालयामधून होत आहे। दुसरीकडे आमदार संदीप क्षीरसागर गोपनीय बैठकींना आणि वैयक्तिक भेटीगाठींना प्राधान्य देतात आणि त्यामुळेच भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची कार्यालये सध्या ओस पडलेली दिसतात। बीड जिल्हा परिषदेमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांना निलंबित करण्यात आले। गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या शिक्षण विभागामधल्या त्रुटी तसेच थकीत वेतन घोटाळ्यातील गैरकारभार या दोघांवर झालेल्या तक्रारींची शासनाने दखल घेतली आहे। सामाजिक कार्यकर्ते सादेक इनामदार यांनी मंत्रालयीन स्तरावर केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनामुळे शिक्षण विभागामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।